अशोक कुमार लाहिरी यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती, तर राजीव गौबा, प्राध्यापक के.व्ही. राजू, प्राध्यापक गोवर्धन दास, प्राध्यापक अभय करंदीकर आणि डॉक्टर एम श्रीनिवास पूर्णवेळ सदस्य. नीती आयोग देशाच्या धोरण निर्मिती संरचनेचा महत्त्वाचा स्तंभ म्हणून पुढे आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार. गोदा ते नर्मदा जलयात्रेचा केला शुभारंभ. गोदा ते नर्मदा जलयात्रा देशभरात जलसंवर्धनाचा नवा संदेश देईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास. नव्यानं पुढे येणाऱ्या सायबर सुरक्षेसारख्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सेबीसह सर्वच नियामक संस्थांनी सज्ज राहण्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन. ISSF कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात वंशिका चौधरी आणि चिराग शर्मा जोडीची सुवर्ण, तर मोहिनी सिंग आणि हिमांशू राणाची कांस्य पदकाची कमाई. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघामधील चौथा T20 सामना आज जोहान्सबर्ग इथे होणार. मालिकेत दक्षिण आफ्रिकेची 3-0 अशी आघाडी. नमस्कार, 7च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते.